नमस्कार मंडळी, जय श्रीराम सगळ्यांना. मी तुमचा मित्र विशाल शेंडगे. आज आपल्याला ना तात्यांची दुपारी जायचं जेवणासाठी. तिथं म्हणलं वाडेकरी उलसं करू लागावं, कारण ना त्यांची दुपारची आज पंगत होती. तुम्हाला माहिती आहे ना, सावता महाराजांचा सप्ताह आपल्या गावामध्ये बसलेला आहे. गणेश भाऊने आपल्याला बोलवलं होतं. मग गणेश भाऊंचा मान आपण काय मोडत असतो का. इकडे तात्या पण म्हणले विशाल जेवल्याशिवाय जाऊ नको बरं का. मग ना सगळ्या ज्येष्ठ लोकांचा ना व्हिडिओ काढून घेतला. सगळे आमच्या गावातले ज्येष्ठ लोक आणि वस्तीवर ज्येष्ठ लोक बसले होते. त्यांना उलसं वाढलं बिडलं, म्हणलं व्हिडिओ काढून घेऊ, तेवढंच आपल्याला पब्लिसिटी मिळत नाही का. आणि इकडे वेटिंगला लोक बसले होते आणि ना काही जेवलेले पण होते आमचे ज्येष्ठ मंडळी. म्हणलं चालते, काही विषय नाही. शेवटी मग तुमचा भाऊ जे काम असेल ते काम करून घेतलं, बसून घेतलं जेवायला. काय नरड्याला येईपर्यंत 2-4 पोळ्या खाल्ल्या. म्हणलं चला फुकाटचं घालून आपल्याला धावलं. आपल्याला जायचं होतं श्रीगोंद्याला बरं का, पण पावसाने आपल्या इथंच मध्येच गाठलं गावामध्येच. पण तुमचा भाऊ गेलाच भाऊ कोपऱ्यापर्यंत. इथं ना मी आलो कुत्रं नव्हतं. आणि नंतर ना बघता ना मोकार गर्दी झाली भाऊ. आता म्हणलं ह्या लोकांना काय सांगा, तुमच्या आधी मी आलो ठेप्या भाऊ, नात करते काय. श्रीगोंद्याला जायचं काम तुम्हाला तर माहितीच ना, काही विशेष काय नव्हतं. कारण ना आपल्याला घराच काम बघायचं होतं. आमचे मामा आहेत ना सुरतला असतात, त्यामुळे त्यांना देखरेखीसाठी मला ठेवले. मामा म्हणले जा भाऊ बघून ये कसं काय काम चाललंय. म्हणलं मामा नक्की जाणार, मी तुमचा आग्रह मोडणार नाही. आणि इकडं नवजीवन हॉस्पिटल आणि तापकरी हॉस्पिटल आहे ना, या दोन्हींच्या मध्ये इकडं घराचं काम चालू आहे मामांचं. आणि आता म्हणलं आडवेगावून सावता भाऊकडं इकडं टाकलं होतं मोबाईल नीट करायला आपल्या गणेश भाऊंचा. ती पण नीट करून घेतला आणि डायरेक्ट भेटू म्हणलं. आता चला गावामध्ये संध्याकाळी आहे ना आमच्या गावामध्ये आहे ना फेरी निघणार होती. मग तेच फेरीची तयारी चालू होती. गणेश भाऊ इकडं पेट वाजवत होते आणि ना बप्पू आहेत ना हे सेट करत होते तबला वगैरे. मग सगळ्यांनी आपलं टाळ्या वगैरे घेतली आणि मस्तपैकी गावामधून फेरी काढण्यासाठी इकडं आबांनी आमची साऊंड सिस्टीम केली होती. आणि निखिल महाराज इकडे एकदम पकवाज तज्ञ एकदम छान वाजवतात बरं का. निखिल भाऊंचे मी आभारी आहे. आणि आमच्या गावातले बरेचसे मंडळी येतात बरं का हा सप्त्याला. सगळ्यांचे धन्यवाद बरं का. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. गावामध्ये आहे ना खूप मोठी अशी फेरी काढली बरं का. आणि सगळ्या देवांचे ना दर्शन झाले आणि सगळे ते जाऊन भजन वगैरे कीर्तन झाले. आणि नंतर मग हरिपाठाचा टाइम झाला होता. आपल्याला काही जास्त गाता येत नाही बरं का, तरी पण आपण गायलं. आणि संध्याकाळी आमची जंबे वस्तीवरती होती पंगत. आज जंबे वस्तीवर यांनी सगळ्यांनी मिळून ना लापशी भात केला एकदम छान अशी क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये. इकडे बबलू भाई आमचे वाडेकरी मित्रमंडळी घेऊन सज्जच होते. आणि चला मग तुम्ही आता यूट्यूबवरती व्हिडिओ बघितलं तर सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही. आणि शेजारीचे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन पण दाबायचे, लाईक करायचं. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसांपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचं. चला मग भेटू आता लवकरच. धन्यवाद. लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.